तर हाय सगळ्यांना. तर बघू शकताय सारवून मी काढलेले असा पोतारा दिलाय मस्तपैकी. बघू शकताय भारी वाटतं ना सारवल्यावर. हो का, पूर्णपैकी सारवलंय मी घर. हो का, बघू शकताय वलच आहे. म्हणलं चला काढावं म्हणलं हे खेड्यावर. तर आणि इकडलं पण दाखवते. बघू शकता आता घर किती भारी दिसतंय बरं. सारवल्यावर मस्त दिसतंय का नाही सांगा बरं भावा बहिणी. हो का, हो का, इथून तिथून सारवल्यावर का आता ते घर लय ओलं आहे, मी जाऊ शकत नाही. तसंच देवारा पण सारवल्यावर मस्त वाटतं बरं का. वातावरण लय छान वाटतं. मला तर लय आवडतं बाय वातावरण असं सारवल्यावर. हो का, बघू शकता तुम्ही लांबपर्यंत. हो का, हो का, बघू शकताय जिथल्या जिथं आपलं असतंय सगळं रोजच्या रोजच असतंय. भरपूर जणांना आवडतं आपलं घर, पण काय करावं पल्ल्या झालेला आहे. तर घेतलं सारवून. आता देव राहिल्या तर माझ्या म्हणण्याने मी छोटासा गणपती बसवावा असं मला वाटायला लागलंय. पण काय करावं, पाली बी तेवढ्याच आहे त्या, उंदरं बी तेवढीच आहे ती, गुशी पण आहे त्या. आता मस्त मी बिळ एक ना एक बुजवले ती. आता उद्या रात्रीतच बघा कसं दिसतंय. तर घेतलंय बघा सारवून मी. बघा असा पोतारा घेतला. इथं तर कसलं झालतं बरं, कसलं झालतं इथं. काय करावं, पाणी येतंय भितडातनं. तर घेतलंय सारवून. तर म्हणलं चला दाखवा. तसंच बाहेरचं पण आणि तुळस पण एक नंबरच दिसते. तर दाखवते तुम्हाला. दिसलं तुळस आपली. तुळस बसलं पण पोताराही घेतला आहे. पोतारा घेतलाय बघा. इथं पण पांढरा पोतारा घेतलाय. आता मस्तपैकी इथं रांगोळी काढायची, संध्याकाळी काढायची. तर म्हणलं वाळू द्या. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. हो गोटा पण घेतलं सारवून. एका पाटीतच पाण्यावणीच घेतलं बरं का. हो का, तिथं पण आहे ना म्हणजे शाडू आहे पांढरी, चुलीतली राख शाडू, आणि त्याने असं पांढरं मग छान दिसते. रांगोळी पण काढायला मस्त वाटतं का नाही सांगा बरं. तर बघू शकता तुम्ही. हो का, गोट्यात काय गोटा पण घेतला. खाटा खालनं ही व्यवस्थित घेतलं आहे आपलं. हो का, आता उन्हाने काय दिसत नाही, चमकायला लागले. बघू शकता मी आतनं दाखवत्या. ऊन पडले. हो का, सारवल्यावर एक नंबर दिसतं का ना भावा बहिणीनं सांगा बरं. घेतलं बाय सारवून. काय करावं असं मला वाटत होतं अशी भिताडं लांबपर्यंत. पण काय झालेलं आहे माहिती आहे का, ही लिपून काय घेतलं माहिती आहे का. आता इथं मुंडकी असते ती पाली येते त्या, म्हणून त्यासाठी घेतलंय. आणि नवीन छान वाटायचं. तसं शान राहिलं की असंच घ्यायचो आम्ही, असंच घ्यायचं उडबडून. जेवढं येतं आहे तेवढं चोथा लावायचं, म्हणून ते तिथपर्यंत आलेलं आहे. मग त्यामुळं भारी वाटलं म्हणून मग जास्तच घेतलं. आणि हे कसं देवाला एंट्री घरामध्ये करताना छान वाटतं ना, म्हणून म्हणलं चला थोडंसं का व्हायना म्हणलं बाहेर ना तर माणसाला छान दिसेल. बरोबर आहे का नाही. मग म्हणून घेतलं. आता हे ओलंच आहे. कूलर चालू केलाय हवेने वाळायला. आता मस्तपैकी घेतलंय. पण गुशीनं उकरून देवा नको रे बाबा. आमच्या इथं काय देवान पुढं ठेवावं तरी काय तरी घुशी पळवते ते. नको काय सुद्धा नका नाही हो बिचाऱ्यांनो. तुम्हाला खाया पाहिजे असेल तर मी खायला घालते. खायला बी काय कमी नाही. पण कशाला उगा गरिबाच्या इथं श्रीमंत्याच्या इथं जावा की बंगलं फोडा. म्हणजे बंगलं कसं फोडत्याला, बंगलं नाही येते ना फोडायला, पण ही मातीची घरं येतात फोडायला. पण रानाने जावा. आता आमच्या गरिबाच्या घरात काय आहे बरं तुम्हाला खायला. रानाने जावा. भुईमुगाच्या शेंगा म्हणा, गवत म्हणा, कणस म्हणा, कायनू बायनू पीक असतंय, खावा. थोडंफार चांगलं मालकाला पण ठेवा. सगळी नसताव नका करू. पण गरिबाचं कशाला उगं भिताड पडलं अंगावर. लाईटी आहे त्या, मेलं फिलक केवढ्यात पडायचं बिचाऱ्यांनो. नका येत जाऊ. आता घेतलंय मी मस्तपैकी. तर राहू द्या तसंच. सांगा बरं तुम्हाला काय शिव्या देते का काय देते हां.
काय सुद्धा ना ग उकरू नका बिचाऱ्यांनो, तुमच्या पाया पडते म्हणून उकरू काय नका. कारण लय महिन्यातीने मी सारवून घेतलंय, सगळी माती बाहेरच्या पाट्याच्या पाट्या आणून मी ठुकू 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 घेतलं, पण अजून हाय असंच होतंय भावा बहिणीनं. काय करावं, गुशींला औषध तरी घालून घालून कटळून गेला जीव. आणि घरातच बिळातच मरते ते, आणि वास घरात थांबू वाटत नाही. बारका लिकरू आहे, रोग ही म्हणजे आळ्या ही पडलेल्या आणपाण्यात येतात म्हणून औषध बी घालू वाटाना भावा बहिणींना. तर चला जाऊ द्या, त्या गुशीचं काय सांगणं, जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे. पण कसं वाटलं आपलं सारवून सांगा मला बरं का, कमेंटमध्ये सांगा. आता शिरवाळ पडलं, मी बाहेरचं दाखवते तुम्हाला. हा का दिसलं का, आणि तुळशी पसलं बघा आईनं किती मस्त केलंय. तुळशी पसलं दिसतंय का ना भारी. तसं पोतारा ही घेतलाय आईनं. आता तिथं रांगोळी ही काढायची मस्तपैकी, त्यावेळेस मी तुम्हाला खेड्यावर दाखवून. तर चला, कसं वाटलं आपलं सारवण्यासाठी एक 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 लाईक करायला विसरू नका भावा बहिणींनो. आता मला लय गरम व्हायला लागलंय. आता खाल्लं नाही पिल्लं नाही, पटकन मी आधी सकाळपासून घराच्या महागच आम्ही दोघी जणी लागलो. आणवीची आंघोळ घातली, आणवीला चारलं आणि घराच्या महागच लागलो. काय म्हणजे सणसुद्धा असल्यासारखं वाटतं ना. आता लक्ष्मी नसले मग काय झालं, आपल्या इथं देव तर आहेत का नाही सांगा बरं. मग त्यांना पुरणपोळी तर नको करायला. तर चला, तुम्हाला दाखवूनच आईच्या पोळ्या ही कशा आहेत कशा नाहीत. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका भावा बहिणींनो. आणि आपल्या सर्वांना एक 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 लाईक द्या. आता मला लय भूक लागली, आता मी जेवण करते मस्तपैकी, आणि बानोरचा पण टायमिंग नंतर होतोय. तर बाय सगळ्यांना.